सर्वांना नमस्कार. बहरेल प्रेम भाग 7 या कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत. ही कथा माझी स्वलिखित आहे, तर कॉपी करू नका. गुडिया, काय करतेस बाळा? हा घे तुझा चहा. तुला आवडतो तसा केला आहे. आलं घालून. सुलोचना वेदांतिकाजवळ येत बोलली. आई, तू कशाला घेऊन आलीस? मी आली असती ना खाली. तसाही आता माझा अभ्यास झालाच आहे. वेदांतिका त्यांच्या हातून चहाचा कप घेत बोलली. राहू दे ग बाळा, आणि तसंही मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. बोलू शकते का मी? सुलोचना बेडवर बसत बोलली. आई, हे काय विचारणं झालं? वेदांतिका सुलोचना यांना हसत बघत. गुणाची माझी गुडिया. सुलोचना तिचा चेहरा आपल्या हातांच्या उंजरीत घेत बोलली. गुडिया, खरं तर आज वहिनी असत्या तर त्यांनी तुला नक्कीच हे सांगितलं असतं बाळा, आणि तू सुद्धा त्यांच्याशी हक्काने आपल्या मनातलं बोलली असतीस. पण सुलोचना बोलून गप्प बसल्या. यार दादा, ही आई रीमा लागूच्या कॅरेक्टरमध्ये का घुसली यार? जे बोलायचं ते सरळ का बोलत नाही? बघ, गुडियाला सुद्धा तिने सॅट करून टाकलं. काय गरज होती तिला मोठी आईची आठवण काढायची? बिचाऱ्या गुडियाचा चेहरा पडला ना. राहुल वेदांतिकाला बघत बोलला, जी खरंच आता चेहरा पाडून खाली बघत होती. आईच्या आठवणीत तिचे डोळे भरून आले होते. ए बाळा, अशी दुखी नको होऊस. मी आहे ना तुझी आई. सुलोचना वेदांतिकाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत बोलली. तसा वेदांतिकाने हातातला चहाचा कप बाजूला ठेवला आणि सुलोचना यांच्या मांडीवर आपलं डोकं टेकवलं. काय झालं बाळा? कालपासून बघते माझी गुडिया अशी गप्प गप्प का? मुलगा आवडला नाही का? सांग ना बाळा, तुझ्या मनात काय आहे? सुलोचना वेदांतिकाच्या डोक्यावरून हात फिरवत बोलली. तसं वेदांतिकाने त्यांचा हात आपल्या हातात घट्ट दाबून धरला. सुलोचना सोबत दारात उभे असणारे राहुल आणि अमित सुद्धा वेदांतिकाला बघू लागले. आई, मी लग्न करून चूक करते का? वेदांतिकाचा आवाज आला. तसे ते तिघे तिला चमकून बघू लागले. आई, मी लग्न करून चूक तर नाही करणार नाही ना? वेदांतिका बोलली. तसं सुलोचना सोबत दारात उभे असणारे राहुल आणि अमित सुद्धा वेदांतिकाला चमकून बघू लागले. आई, मला खूप भीती वाटत आहे ग. वेदांतिका सुलोचनाचा हात दाबत बोलली. का गुडिया, तुला भीती का वाटत आहे? तुला मुलगा आवडला नाही का? सुलोचना बोलून वेदांतिकाच्या उत्तराची वाट बघू लागली. माहिती नाही आई. ते इतके रिच, शिवाय मोठ्या शहरात राहणारे, आणि मी गावात राहणारी. वेदांतिका खाली मान घालून बोलली. मग काय झालं बाळा? तू गावात राहणारी असलीस तरी हुशार आहेस. गावात कुणालाही येत नाही ती इंग्लिश भाषा तुला येते. पण जर त्यांना मी गावंढळ वाटले तर? वेदांतिका थोडी कचरतच बोलली. आणि हे तुला कोण बोललं? त्या देवकुडे काकू बोलल्या असतील ना? तसंही त्यांची सवयच आहे टोमणे मारायची, आणि तुला टोमणे मारणे त्या स्वतःचा जन्मसिद्ध हक्क समजतात. बरोबर बोलते ना मी? राहुल आत येत बोलला. तसेच सुलोचना आणि वेदांतिकाच्या नजरा त्यांच्यावर गेल्या. आणि गुडिया, तू त्यांच्या गोष्टी कधीपासून इतक्या मनाला लावून घेऊ लागलीस? अमित सुद्धा त्यांच्या जवळ येत म्हणाला.
तसं सुलोचना यांनी तर मनातच आपल्या डोक्यावर हात मारून घेतला. त्यांचे हे 2 कार्टून म्हणावा आणि उगं राहावा. दादा, तू आमच्या गोष्टी लपून ऐकत होतास का? वेदांतिका आपल्या लाडक्या भावांवर डोळे बारीक करून म्हणाली. हो, आणि लपून नाही तर समोरून ऐकत होतो. आता तुझीच आमच्यावर लक्ष नव्हती, म्हणून तर कोमात असल्यासारखी वागत होतीस. राहुल तिच्या डोक्यावर टपली मारत. आई, बघ ना दादाला. वेदांतिका थोडी नाटकी सुरात उठून बसत म्हणाली. राहुल. अमित आणि सुलोचना दोघेही एकत्रच राहुलवर आवाज चढवत बोलले. तसा राहुलने त्यांना डोरा मारला आणि हसला. गुडिया, बच्चा, जे होईल ते चांगलंच होईल. तू कुणाच्याही बोलणं इतकं मनाला लावून घेऊन बसू नकोस, आणि असा चेहरा पाडून तर अजिबात राहू नकोस. आणि हो, लग्नाची टेन्शन तू घेऊ नकोस, ते आम्ही सगळे मोठे बघू. तू रोज सारखी राहा, अमित आणि राहुल म्हणाले. तशी वेदांतिकाच्या चेहऱ्यावर स्माईल आली आणि ती दादा म्हणून त्यांच्या कुशीत शिरली. तर अमित आणि राहुलने सुद्धा एकत्रच तिला आपल्या मिठीत घेतले. सुलोचना यांनी तर आपल्या 3ही मुलांवरून बोटं ओवाळून मोडली आणि हसतच खाली निघून गेली. कारण आता त्यांचं तिथलं काम संपलं होतं आणि राहिलेलं काम अमित आणि राहुल चोख पार पाडणार होते. दादा, अरे तुम्हाला कसं सांगू, मला गावंढळ देवकुडे काकू नाही तर तो मुलगा बोलला आहे. वेदांतिका मनातच बोलली आणि आणखी त्यांच्या कुशीत शिरली. लग्नाआधी मुलीच्या मनात खूप प्रश्न असतात, ज्याची उत्तरे तिलाच माहिती नसतात. त्यात बघायला आलेल्या मुलाच्या तोंडूनच जर असं काही ऐकलं तर तिचं मन तर घाबरणारच ना. म्हणून वेदांतिका सुद्धा आतल्या आत घाबरत होती. सुनबाई, आम्ही होकार सांगितला आहे सदाला, वसंतराव म्हणाले. तसे राजीव आणि साधना त्यांना बघू लागले. वसंतराव यांनी बोलायचं म्हणून साधना आणि राजीव यांना हॉलमध्ये बोलावून घेतलं होतं. साधना काही बोलणारच की त्यांचं लक्ष दारात उभा असणाऱ्या अभिवर गेलं. तशा त्या तिकडे बघत उभ्या राहिल्या. तर अभि मात्र निर्विकार चेहऱ्याने आत आला. तो आता शांत होता. त्याच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव नव्हते, ना राग, ना चीड, ना इतर कुठले. तो तसाच आपल्या खोलीच्या दिशेने जाऊ लागला. अभि, आम्ही तुझ्या आणि वेदांतिकाच्या नात्याला होकार दिला आहे, वसंतराव म्हणाले. पण अभि काहीही न बोलता तसाच तडक पायऱ्यांवरून निघून गेला. आपल्या मुलाला तसं शांत बघून साधना यांचा जीव मात्र तुटत होता. शेवटी आईची माया ती लेकराच्या सुखासाठी करतोय म्हटल्यावर जर तोच लेकरू सुखी आनंदी नसेल तर त्या करण्याला काय उपयोग ना. म्हणून साधना यांचे डोळे अभिच्या दिशेने लागले होते. आज याला काय झालं, आमच्याशी न भांडता गेला. वसंतराव यांना सुद्धा अभिचं गप्प राहणं भेदून गेलं. नाहीतर लग्नाची गोष्ट निघाल्यापासून दोघेही अजनातू टॉम अँड जेरी सारखे भांडत असायचे. आणि आज नातं पक्क झालं सांगूनही अभि इतका गप्प. त्यांच्या पचनीस पडत नव्हते ते. शेवटी अभि त्यांचा लाडका नातू होता. त्याच्याशी तोंड वाजल्याशिवाय त्यांना करमत नव्हतं. बाबा, मी आलेच, त्याला कॉफी देऊ, बोलून साधना अभिची कॉफी करायला किचनमध्ये गेली. कॉफी करताना सुद्धा मनात अभिच्या विचारांचा घोळ होता. मॅडम अहो बघून एक मेड समोर येऊन गॅस बंद करत बोलली. तशी साधना भानावर आली. मॅडम अहो सांभाळून, नाहीतर अभिसर आम्हालाच ओरडतील, मेड बोलली आणि आपल्या कामाला निघून गेली. तर साधना कॉफी घेऊन
अभिच्या खोलीत जाण्यासाठी किचनमधून बाहेर पडली. अभि, तुझी कॉफी. साधना बाजूच्या टेबलवर कॉफी मग ठेवत. मॉम, तू का घेऊन आलीस? मी आलो असतो ना खाली. अभि छोट्या टॉवेलने चेहरा पुसत वॉशरूम बाहेर येत बोलला. तो नुकताच फ्रेश होऊन आला होता. आता त्याने साधा ट्राउझर आणि टी शर्ट घातली होती. पायात स्लीपर होती. चेहऱ्यावर केस थोडे विखुरले होते, पण तरीही त्या लुकमध्ये मुलगा कमालीचा हँडसम दिसत होता. त्या टी शर्टमधून दिसणारी त्याची बायसेप तर सांगूच नका. कहर ढारत होती, कहर. असंच नाही तो 2 तास जिममध्ये घाम गाळत होता. अभि, तू ठीक तर आहेस ना बाळा? साधना त्याच्या केसांवरून हात फिरवत बोलली. मॉम, प्लीज आता तू हे इमोशनल डायलॉग नको बोलूस. मी ठीक आहे यार. अभि साधना यांना तसं भावुक होताना बघून बोलला. त्याने हातातला टॉवेल सोफ्यावर टाकून बेडच्या दिशेने आला. मग तू येताना असा गप्प का होता? साधना टॉवेल नीट वाढवत बोलली. मॉम, तसं काही नाही आहे. अभि कॉफीचा घोट घेत म्हणाला. ठीक आहे, थोड्याच वेळात डिनर रेडी झालं की खाली ये. बोलून साधना खाली निघून गेली. तर अभि तिथेच बसून कॉफी पीत होता. कोल्हापूर. राघोजी, वसंताचा फोन आला होता. त्यांनी आपल्या गुडियासाठी होकार सांगितला आहे. सदाशिवराव बोलले. तसे राघोजी आणि सगळेच त्यांना बघू लागले. आता ते सगळे रात्रीच्या जेवणासाठी एकत्र जमले होते. सदाशिव बोलले तसे राघोजी आणि सुलोचना यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. अमित सुद्धा स्मित हसू घेऊन वेदांतिकाला बघू लागला, जिची नजर आता खाली होती. तर राहुल नेहमीसारखा चिडका चेहरा करून होता, कारण त्याला हे सगळं खूप लवकर वाटत होतं. आता आपल्याला उशीर करून चालणार नाही. वेळ खूप कमी आहे. ते पुढच्याच आठवड्यात लग्न करायचं बोलले आहे. सदाशिवराव बोलले. आता मात्र सगळ्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. बाबा, अहो हे खूप लवकर होत आहे, असे नाही वाटत का तुम्हाला? हो बाबा, एका आठवड्यात लग्नाची तयारी कशी करणार? राघोजी सुद्धा सुलोचनाच्या होला हो लावत बोलले. आणि गुडिया, तिचं कॉलेजचं काय? ट्रान्सफर सर्टिफिकेट घ्यावी लागेल की नाही? की तिच्या मनासारखं तिच्या शिक्षणाला सुद्धा कुलूप लावायचं तिने? राहुल वेदांतिकावर नजर टाकत बोलला, जी आता जरी खाली मान घालून होती, पण तिचे डोळे काटोकाट भरले होते, जे फक्त राहुलला गवसले. तसे आता अमित, राघोजी, सुलोचनासोबत सदाशिव यांचे लक्ष सुद्धा वेदांतिकावर गेलं. आणि तिचा पडलेला चेहरा बघून त्या सगळ्यांच्या हृदयात सुद्धा कालवा कालव झाली. आजोबा, मी आलेच, बोलून वेदांतिका तशीच न जेवता निघून गेली. तिच्या आवाजातला ओलावा अमित आणि राहुलला न समजेल असे होईलच कसे ना. ते सुद्धा तसेच तिच्या मागे गेले. तर सुलोचना यांनी राघोजी यांना डोळ्यांनीच बाबासोबत बोला म्हणून खुणावले. आम्हाला माहिती आहे राघो, आणि त्याबाबत मी वसंता सोबत बोललो सुद्धा. त्याला काही अडचण नाही गुडियाच्या पुढे शिकण्याची. उलट लग्नानंतर तोच गुडियाच्या समोरच्या शिक्षणाचा सगळा खर्च उचलणार आहे. सदाशिव म्हणाले. तसे राघोजी आणि सुलोचना तर त्यांच्याकडे बघतच राहिले. बाबा, मग तुम्ही असे गप्प का राहिलात? बोलायचं ना. राघोजी सदाशिव यांना म्हणाले. तुझा आगीचा बोंब मला बोलू देईल तर ना. तो तर स्वतःला गुडियाचा बापच समजतो. पुढचं काहीही न ऐकता सरळ बोलून उठतो.
हे पण खरं आहे बाबा, पण आता गुडिया दुखावली ना. तिच्या डोळ्यात पाणी तरतरलं होतं. तिला खूप ओढ आहे हो शिक्षणाची, सुलोचना काळजीत येऊन बोलली. सुनबाई, तुम्ही काळजी नका करू. आम्ही बोलू आमच्या गुडियाशी. या घरातून ती हसतच जाणार, हा शब्द आहे आमचा तुम्हाला. माझी गुडिया नेहमी हसत राहणार याची जबाबदारी आता वसंताने घेतली आहे आणि तो आपली जबाबदारी चोख बजावतो. सदाशिव स्मित हसून म्हणाले. तसे राघोजी आणि सुलोचना यांच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल आली. मुंबई. वसंतराव आणि राजीव बोलत होते. तितक्यात अभि सुद्धा त्यांना डिनरसाठी जॉईन झाला. हो बाबा, मी सगळी तयारी बघतो, तुम्ही काळजी करू नका, राजीव म्हणाले. अभि जरी दाखवत नसला तरी त्याचे कान मात्र त्यांच्या बोलण्याकडे लागले होते. आता त्याच्याच लग्नाच्या गोष्टी सुरू होत्या तिथे, म्हणून नाही म्हणता सुद्धा अभिचं लक्ष तिकडे गेलंच. अरे अभि, तू आलास, साधना म्हणाली, जी आता नुकतीच गरम गरम चपात्या घेऊन किचनमधून तिथे आली होती. आई, तुला कितीदा सांगितलं, या कामासाठी सर्वंट आहेत, तू करत जाऊ नकोस. अभि थोडं रागवत त्यांच्या हातून चपात्याची प्लेट घेत म्हणाला. इकडे त्यांचा आवाज ऐकून वसंतराव आणि राजीव यांचे बोलणे थांबले होते आणि ते दोघेही मायलेकांचं ते उतू जाणारं प्रेम बघत होते. अभि जरी दाखवत नसला तरी त्याच्या कुटुंबावर त्याचं जीवापार प्रेम होतं आणि आईवर तर त्याचा थोडा जास्तच जिव्हाळा होता. म्हणून तर तिला कामाचा लोड नको म्हणून त्याने नोकरांची फौज ठेवली होती. तरीही साधना या किचनमध्ये थोडंफार काम करायच्या आणि याचीच अभिला चीड येत होती. अभि बाळा, साधना अभिच्या गालाला हात लावत म्हणाली. सगळे लाड फक्त दादाचेच, मला तर कचरा पेटीतून आणलं आहे ना. एक गोड आवाज तिथे गुंजला. तशा सगळ्यांच्या नजरा तिकडे गेल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू आले. कोण आहे ही नवीन एंट्री, बघू पुढच्या भागात लवकरच. आजचा भाग आवडला का कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमचे कमेंट माझे बळ असतात. आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून समोरचे भाग वाचण्यासाठी चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या भागात लवकरच. धन्यवाद.